आपण जर बघितलं कळम चांडोली गटातील प्रीती थोरात यांचे बंधू आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगशील, कळम चांडोली गटात प्रीती थोरात यांचा विजय झालाय, अशा पद्धतीने तुम्ही या निवडणुकीला सामोरे गेले आहात? हे जनतेने आम्हाला कौल दिलं होतं अगोदरच की तुमचा विजय हा नक्कीच आहे, पैसा पुढे हा जनता जिंकली, बस एवढंच सांगतो। आज या ठिकाणी जो प्रचंड जनसमुदाय जमलेला आहे ते शेतकरी पुत्र देवदत्तजी निकम साहेब यांच्या माध्यमातून जे उमेदवार त्यांनी दिलेले होते ते अतिशय योग्य आणि सक्षम आहे हे आज समाजाने सिद्ध करून दाखवले आहे। मी त्यांना माझ्या जाधव कुटुंबियाच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि शेतकरी पुत्र देवदत्तजी निकम साहेब यांनी जो विश्वास दाखवला उमेदवारांवरती तो अतिशय सार्थ ठरला आणि जनतेने जे उत्स्फूर्तपणे मतदान केलं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि या विजयात खूप मोठा असा वाटा आहे तर तो निकम साहेबांचा आणि सर्वसामान्य जनतेचा आहे। काही जखमा भांडऱ्यांनी किंवा हळदीने मिटत नाही, त्याला गुलालाची आवश्यकता असते। काय सांगाल, आज प्रीतीताई थोरात या विजयी झाल्यात, या विजयाचा आनंद तुम्ही कशा पद्धतीने साजरा करता? प्रीतीताईने मागच्या 2017च्या जिल्हा परिषद मध्ये त्यांचा निसटता पराभव झाला होता आणि ती लोकांमध्ये जी प्रचंड म्हणजे भावना दुखावल्या गेल्या होत्या आणि त्यांना आम्ही सगळ्यांनी शब्द दिला होता का प्रीतीताई ह्यावेळेस तुम्हाला उमेदवारी तर मिळून देणार आणि निवडून पण आणणार जास्तीत मताधिक्याने। आणि मी खडके गाव बोलतो, दत्तात्रय हगवणे। खडके गाव हे घड्याळच्या बाजूने 80% असणारं गाव, परंतु यावेळेस खडकीने तुतारीच्या बाजूने 600चं लीड दिले। 600 मध्ये तालुक्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम आम्ही केलेला आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी। आणि दुसरी गोष्ट, खडकीमध्ये आजी माझे पदाधिकारी सगळे एक साईडला होते आणि सर्वसामान्य जनता आदरणीय निकम साहेबांना मानणारी जनता एक बाजूने होती, म्हणून तुतारीचा विजय झाला। आम्ही खूप आनंदी आहोत आणि संध्याकाळी 5 वाजता खडकीमध्ये मोठा जल्लोष आम्ही करणार आहे। आपण जर बघितलं तर खडकी गावातून 600चं लीड प्रीती थोरात यांना भेटलंय। सांगाल, प्रीती थोरात या विजयी झाल्यात, कशा पद्धतीने या विजयाकडे तुम्ही पाहता? हा विजय म्हणजे प्रीतीताई म्हणण्यापेक्षा माननीय देवदत्त निकम साहेबांचा विजय। हा मतदारसंघ निकम साहेबांना मानणारा मतदारसंघ आहे। आता परवाशी एका कार्यकर्त्यांनी मला सांगितलं, एका लग्न कार्यक्रमात होतो, आता निकम साहेबांनी पाणी भरायचं। त्याला म्हटलं होतं इलेक्शन दिवशी बघ निकम साहेबांनी पाणी भरायचं तर तुझ्या नेत्यांनी पाणी भरायचं तर तुम्हाला लोक दाखवून देतील। तुम्ही पैशाचा प्रचंड वापर केला म्हणून तुम्ही सांगताय, जनता पैशा मागे जात नाही। आम्हाला आमदारकीला सुद्धा माहिती आहे का जनता पैशाच्या मागे नसती। आमदारकी टायमात सुद्धा प्रचंड पैशाचा वापर झाला आमच्या राजनी गटामध्ये, पण लोकांनी ते मान्य केलं नाही। लोकांनी निकम साहेबला प्रत्येक गावामध्ये लीड दिलं, त्याच्यामुळे हा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय आहे एवढंच आम्हाला सांगायचं। आणि जोपर्यंत निकम साहेब आहेत तोपर्यंत हा मतदारसंघ तुम्ही औषध कवा ताब्यात जाणार नाही ही मला प्रामाणिक खात्री आहे। आपण जर बघितलं तर धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा विजय झालाय, अशा देखील भावना सर्वसामान्य जनतेच्या आहेत। चांडोलीचे काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत, प्रीती थोरात यांच्या गावातील काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत। प्रीती थोरात यांच्या विजयात चांडोलीकरांचा मोठा मोलाचा सहभाग आहे असं म्हटलं जात आहे। काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊया। काय सांगाल, प्रीतीताई थोरात यांचा विजय झालाय, कशा भावना आहेत तुमच्या? आता प्रथमतः माझी मी ओळख सांगतो, मी उत्तम जैनभाऊ थोरात सर्वसामान्य कार्यकर्ता माणूस आहे आणि सतत 4 वर्षे मी 4 वेळा ग्रामपंचायतला निवडून येणारा माणूस। माझा जनसंपर्क माझ्या चांडोली गावामध्ये भरपूर आहे आणि या झडपी गटामध्ये माझा अतिशय चांगला जनसंपर्क आहे। आज ही निवडणूक ही निवडणूक लाभार्थी विरुद्ध शेतकऱ्यांची लढाई होती आणि लाभार्थी मी का म्हणलो, लाभार्थ्याची मुलंच बँकेत कामाला, लाभार्थ्याची मुलंच साखर कारखान्यात कामाला, लाभार्थ्याची मुलंच दूध डेअरी कामाला आणि लाभार्थ्यांना तिकीट साहेबांनी दिली, म्हणून धनशक्ती विरुद्ध ही जनशक्तीची ही निवडणूक आज पार पडली। आणि खरोखर या चांडोली कळम गटातील सर्वसामान्य जनतेने निर्णय घेतला की मागच्या वेळेस आमच्या प्रीतीताईचा थोडा निसटता पराभव झाला, म्हणून या झडपी गटातल्या सर्वसामान्य जनतेने मतदारांनी एक निश्चय केला की प्रीतीताई थोरात आणि प्रियंकाताई वाघ यांना भरघोस मतांनी निवडून द्यायचे। आपण जर बघितलं तर प्रीती थोरात यांचा आज विजय झालाय, या विजयाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता, कशा पद्धतीने हा विजय साजरा करता?
आता प्रियांका ताई आणि प्रीतीताई आमच्या जवळचे आहेत. आणि मी त्यांना सांगते बघ, एका शब्दात सांगते की ना एकटा बनेंगे ना बादशाह बनेंगे, जिसके साथ हम रहेंगे उसकी बाजी पलट देंगे. आपण जर बघितलं वळती गावचे ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत. वळती गावातून प्रीती थोरात यांना कितीचा लीड भेटलाय आणि प्रीती थोरात विजयी झाल्यानंतर जल्लोष आपण पाहणार आहोत. काय सांगाल, कशा पद्धतीनं प्रीतीताईंना तुमच्या गावातून लीड भेटलंय? काही खरं झालं तर पहिल्यांदाच जेवढेच उमेदवारी जाहीर झाल्या, प्रीतीताई थोरात असेल, तुळशीताई असतील, प्रियांकाताई असतील आणि दुसऱ्या सीमाताई असतील, त्यावेळेस ज्यावेळेस सीमाताई असतील त्यावेळेस उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हा प्रीतीताईंचा आणि प्रियांकाताईचा विजय त्या दिवशी निश्चित झाला होता. आणि पूर्ण गावाने एकत्र येऊन शेवटी पुढून किती पैशाचा जरी बडीमार झाला तरी मतदार त्याला बळी पडले नाहीत. अंशतः आमचं थोडंसं लीड त्या ठिकाणी घडलं, परंतु आमचं दोन्ही उमेदवारांना हे लीड जे असते. आणि आम्ही पाठीमागे ज्यावेळेस वळती गावात सभा झाली त्यावेळेस आम्ही त्यांना ते सभेतच सांगितलं होतं की तुमचा बैल, तुमची बारी ही आम्ही निम्या घाटातच उभी करणार. आणि ती आमच्या मतदारांनी त्यांची बारी उभी केली आणि आज घाटाच्या राज्याला हे दोन्ही उमेदवार आमच्या या ठिकाणी निवडून झालेले आहेत. मी संपूर्ण वळती गावचा असेल, पंचायत समिती गणातील सर्व मतदारांचं मी प्रीतीताई थोरात असतील, प्रियांकाताई थोरात असतील, प्रियांकाताई वाघ असतील यांच्या वतीनं मी सर्व मतदारांचा आभार मानतो. आणि हाच विजय हा आता पुढे आम्हाला अजून गणित माहिती नाहीत की किती पंचायत समितीचे उमेदवार निवडून आले, किती जिल्हा परिषद झालेत. त्यानंतर नक्कीच आपला पंचायत समिती गणावरती हा तुतारीचा आणि भगवा त्या ठिकाणी फडकेल, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. उजळला आणि भगवा फडकला. आदरणीय प्रीतीताई प्रवीण शेठ थोरात, आज सर्व काही आकडे आमच्या हातात आले नाहीत, परंतु आज आताचा जर आकडा पाहिला तर आम्ही 1802 मतांनी आघाडीवर आहे. आणि त्याचप्रमाणे आमच्या भगिनी प्रियांकाताई वाघ शेळके या ठिकाणी जवळपास 2500 लीड घेऊन या ठिकाणी जवळपास त्यांचा विजय या ठिकाणी निश्चित झालेला आहे. आपण जर बघितलं तर प्रीतीताईंचा विजय झाला. ह्या विजयात थोरांदळे ग्रामस्थांचा सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं जातं, याबद्दल काय सांगा? थोरांदळ्यातून आम्ही ठरवलंच होतं, मागल्या बारीला आमचं पण जरा कमी लीड पडलं, ह्या बारीला आम्ही मॅडमला सांगितलं होतं की आम्ही जास्तीत जास्त लीडने तुम्हाला विजय मिळवून देऊ. तर 793 मतांचं लीड आम्ही गावातून दिलेलं आहे. 1110 मतदानांचा